हॅलो फ्रेंड्स, आजकाल केसांच्या अनेक समस्या आपल्यापैकी अनेकांना सतावतात. तर केस गळणे, कोंडा होणे, केस कोरडे होणे किंवा खूप जास्त प्रमाणात केस पांढरे होणे या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. रासायनिक उत्पादनांचा अतिवापरामुळे केस गळती होते, त्याचबरोबर टाळूला खाज येते, केस पातळ होतात आणि केसांची चमकसुद्धा कमी होते. अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर अशा वेळेस आयुर्वेदाला जास्त महत्त्व दिलं जातं. आयुर्वेदामध्ये पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी, दाट करण्यासाठी, लांब करण्यासाठी खूप छान असे प्रॉडक्टही आहेत आणि खूप छान अशी घरगुती उत्पादनंसुद्धा आहेत. आणि हेच उत्पादनं आपण घरच्या घरी तयार करून आपले पांढरे झालेले केस काळे करू शकतो. त्याचबरोबर घरगुती उत्पादनाचा वापर करून आपण केस लांब, दाट आणि मजबूत, त्याचबरोबर मऊ आणि रेशमी मुलायमसुद्धा बनवू शकतो. तर घरगुती जे आपले साहित्य आहे ते यामध्ये कोणतंही केमिकल्स नसतं किंवा याच्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही. त्यासाठी आपण घरगुती वापराचा जास्त प्रमाणात वापर करून आपले केस पूर्वीसारखे काळेभोर, दाट, मजबूत बनवू शकतो. त्यासाठी आज आपण घरच्या घरी घरगुती कशी डाय तयार करायची, तेल कसं तयार करायचं हे आज पाहणार आहोत. अगदी सोपी रेमेडी आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी लोखंडी भांडं आपल्याला इथं कोणतंही घ्यायचं आहे. कढई असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता किंवा मग एखादी लोखंडी तवा असेल तर घेऊ शकता. तर मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचा आपल्याला कलोंजी घालायची आहे. कलोंजी छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे मी 2 दिवसासाठीचं तेल तयार करत आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. 1 चमचा कलोंजी घ्यायचा आणि थोडा वेळ छान याला भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती. आणि हे जे कलोंजी आहे हे भाजल्यानंतर त्याला थोडंसं साईडला करायचं आणि यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मिरे घालायचे आहेत. मिरे जास्त उष्ण असल्यामुळे आपल्याला जास्त घ्यायचं नाही. तर अर्धा चमचा इथं मिरे घ्यायचे आणि मिरेसुद्धा मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे. आता हे सुद्धा साईडला करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे आवळा पावडर. ड्राय आवळा असेल तुमच्याकडे तर घेऊ शकता किंवा मग तुम्ही फ्रेश आवळा असेल तरीसुद्धा इथं घेऊ शकता. तर इथं मी आवळा पावडर 1 चमचा घेतलेले आहे आणि ते सुद्धा छान भाजून घ्यायचे. आणि हे आता तिन्ही साहित्य एकत्र करून छान याला ब्लॅक कलर होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती असंच परतत राहायचं आहे. केसांना जास्तीत जास्त पोषण मिळण्यासाठी आपण इथं कलोंजीचा वापर करू शकतो. कलोंजी केसासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कलोंजीमध्ये जीवनसत्वे, फॅटी ॲसिड्स किंवा अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं कलोंजी स्काल्पचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर केसांना पोषण देते आणि केस मजबूत, दाट, चमकदार ठेवण्यासुद्धा मदत करते. कलोंजीच्या नियमित वापराने केसांच्या अनेक समस्यांवर आपल्याला मदत होऊ शकते. आता हे साहित्य आपण छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिट हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये याला बारीक कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याला बारीक पावडर बनवून घेऊ शकता. आता हे पावडर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखादी गाळणी घ्यायचं आहे आणि त्याच्याने छान याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही कपड्याच्या सहाय्याने घेऊ शकता किंवा गाळणीच्या सहाय्याने घेऊ शकता. असं बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता जो तवा इथं मी घेतलेला होता त्याच तव्यामध्ये आपल्याला ही पावडर अशा पद्धतीनं गाळून घ्यायची आहे. कलोंजीमधील अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीफंगल्स गुणामुळे कोंडा, खाज आणि इन्फेक्शन जर झालेलं असेल तर ते सुद्धा दूर होतं आणि त्याचबरोबर केस मऊ, सिल्की आणि चमकदार होतात आणि केसांना ओलावासुद्धा मिळतो, त्यामुळं केस मजबूत होतात. अत्यंत गुणदायी अशी हे कलोंजी आहे. तर याचा नक्की वापर करून तुम्हीसुद्धा तुमचे पांढरे झालेले केस काळे करा, दाट करा, मजबूत करा आणि मऊ, सिल्की शाईनसुद्धा करू शकता. आता हे चाळणीने छान व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. तर खोबरेल तेल आपल्याला इथं थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण याचं पातळ असं आपल्याला तेल तयार करायचं आहे. आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती थोडंसं याला 1-2 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे तेलाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा हिना पावडर किंवा कोणतीही मेहंदी पावडर तुमच्याकडे असेल तर ते इथं तुम्ही घेऊ शकता. कारण आपल्या तेलाला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला हे मेहंदी पावडर घालायची आहे आणि खूप दिवस काळा कलर आपल्या केसांवरती टिकून राहण्यासाठी सुद्धा ही पावडर आपल्याला मदत करते. त्यासाठी इथं हिना पावडर मी घेतलेली आहे कारण यामध्ये खूप जास्त रसायन किंवा केमिकल्स नसतं. त्यासाठी मी इथं हिना मेहंदी घेतलेली आहे. मेहंदी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1-2 मिनिट छान हे उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे.
आपण जे तयार केलेले हे तेल आहे हे रात्री झोपण्याच्या वेळेला आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे. एखादं कॉटन घ्यायचं आहे किंवा ब्रशच्या सहाय्यानं किंवा हाताच्या सहाय्यानं आपल्याला केसांच्या मुळाशी हे तेल लावायचं आहे. छान 5 मिनिट मालिश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आठवड्यातून 2 वेळा तर कमीत कमी आपल्याला हा उपाय करावा लागणार आहे. कारण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपल्या केसांवरती खूप छान असा कलर आलेला आहे. केस आपले मऊ झालेले आहेत, रेशमी झालेली आहेत आणि चमकदारसुद्धा झालेली आहेत. असा फरक तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. तर आपण यामध्ये आवळा पावडरसुद्धा घातलेली आहे. तर आवळा पांढरी केस काळी करण्यासाठी आवळ्याचा खूप जास्त असा वापर केला जातो. तुम्हाला डाय आवडत नसेल तर तुम्ही आवळा पावडर आणि मेहंदी समप्रमाणात घेऊन केसांना लावल्यास केस काळे बोर दाट मजबूत होतात आणि पांढरे झालेले केस पूर्ववत काळे होण्यासाठी सुद्धा आवळ्याचा वापर केला जातो. सध्या केस गळण्याच्या इतक्या समस्या वाढल्या आहेत की रोज इतके केस गळतात की टक्कल पडेल की काय अशी भीतीसुद्धा वाटते. आवळा पावडर केसांना लावल्याने केस मजबूत तर होतातच, त्याचबरोबर केस गळती थांबते आणि केसांना नैसर्गिक काळा कलर येतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळं आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर कोंडा कमी होतो आणि केस नैसर्गिक कंडिशनरसुद्धा होतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते, त्याचबरोबर केसांची लांबी झपाट्याने वाढायला मदत होते. केसातील रक्ताभिसरण सुधारतं आणि केस तुटण्याचे प्रमाणसुद्धा कमी होतं. आवळ्याचा नियमित वापर केला नैसर्गिकरित्या काळे होण्यासुद्धा मदत होते. त्यामुळे आवळ्याचा वापर आपल्याला इथं अवश्य करायचा आहे. असे केमिकल्स नसलेले प्रोडक्ट आपण घरच्या घरी तयार करू शकतो. डाय तयार करू शकतो, तेल तयार करू शकतो किंवा मेहंदीमध्ये सुद्धा असे नैसर्गिक आपण घटक घालून आपण ते केसांवरती लावू शकतो. त्यामुळं केसांचं कोणतंही नुकसान होत नाही. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास सुद्धा मदत होणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करत आहेत. तर फ्रेंड्स, आजची हे घरगुती रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल. चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.